पंढरपूरमधील धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्याची मागणी आहे। आज सरकारचं शिष्टमंडळ पंढरपुरातल्या उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहे असं देखील समजतंय। धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्याची ही मागणी आहे आणि त्याच्यासाठी पंढरपूरमध्ये उपोषण केलं जात आहे आणि या उपोषणकर्त्यांची भेट आज सरकारचं शिष्टमंडळ घेणार आहे। प्रतिनिधी माऊली डांगे यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। माऊली, काय नेमकी मागणी आहे उपोषणकर्त्यांची हे तर आपल्याला समजलं, पण आज सरकारचं शिष्टमंडळ भेटीसाठी येत आहे असं समजतंय। कोण कोण नेमकं या शिष्टमंडळामध्ये असणार आहे आणि काय नेमकी महत्त्वाची चर्चा होऊ शकते? रिद्धी, अगदी बरोबर आहे तू सांगितल्याप्रमाणे की आज उपोषणाचा 6वा दिवस आहे। जालन्याचे जे दीपक बोराडे आहेत त्यांची तब्येत अगदी खालावलेली आहे। 6 दिवस झालं त्यांनी उपचार घेण्यास सुद्धा नकार दिलेला आहे, परंतु आज जे शिष्टमंडळ आज पंढरपूरमध्ये भेटीसाठी येत आहे, तर ते कोर कमिटीचे जे आपल्या बरोबर धनगर समाजाचे कोर कमिटीचे मस्के सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कोण कोण येणार आहेत। काय सांगाल सर की आज उपोषणाचा 6वा दिवस आहे, कोण कोण भेटीसाठी येणार आहेत? ना नेता ना पक्ष, धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी हेच लक्ष, हे ब्रीद घेऊन गेल्या 6 दिवसापासून राज्यातील आमचे वेगवेगळ्या भागातील 6 योद्धे या ठिकाणी एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि त्याचा आज 6वा दिवस आहे। यातली तिघा चौघाची तब्येत अतिशय खालावत चाललेली आहे। त्यातच रात्री मुख्यमंत्री महोदयांचा फोन या ठिकाणी आमचे उपोषणकर्ते दीपक भाऊ बोराडे यांना आला आणि कालही या ठिकाणी मंत्रिमंडळ स्तरावरती आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील, माझे आमदार प्रकाश अण्णा शिंदे असतील, हे संपर्कात होते। आज सकाळी त्यांचा फोन आला आमदार गोपीचंद पडळकरांचा की राज्याचं शिष्टमंडळ, या शिष्टमंडळामध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री अतुल सावे साहेब, मंत्री शंभूराज देसाई साहेब आणि यांच्यासोबत आमच्या धनगर बांधवांचे नेते सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब, सन्माननीय प्रकाश अण्णा शिंदे साहेब, हे सगळे आज दुपारी 1 वाजता या ठिकाणी या उपोषण स्थळी भेट देणार आहेत। आमच्या आंदोलनकर्त्यांशी आणि आमच्या कोर कमिटीशी एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा करणार आहेत। काल कोणकोणते आमदार आणि खासदार येऊन भेटी दिलेले आहेत? काल माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब, तसेच तेच आले होते। रिद्धी, आपण पाहिलं तर काल माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा येऊन गेलेले आहेत, आमदार बबनदादा शिंदे सुद्धा येऊन गेलेत। आज राज्याचं शिष्टमंडळ शंभूराजे देसाई, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्याचे सचिव अतुल सावे सुद्धा आज या ठिकाणी आंदोलनस्थळी भेट देणार आहेत। निश्चित, आणि हे जेव्हा शिष्टमंडळ तिथे भेटीसाठी येईल माऊली, तेव्हा पुन्हा एकदा पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।